मित्रांनो नमस्कार. मी जर तुम्हाला असं सांगितलं की अशी माणसं तयार केली गेली जी हाडामासानी भारतीय असतील, पण विचारांनी, ओपिनियननी, वागण्या बोलण्यानी आणि कल्चरली ब्रिटिश असतील किंवा ते तसे वागतील अशी माणसं केली गेली तर काय होईल? किंवा अशी माणसं मी म्हणालो जी विचारांनी, वागण्या बोलण्यानी, त्यांच्या आचारविचारांनी, त्यांच्या चर्चेनी, त्यांच्या परंपरेनी सुद्धा आत्ता फॉलो होत असलेल्या ब्रिटिशर्स असतील किंवा वेस्टर्न कल्चर फॉलो करतील, पण हाडामांसानी मात्र भारतीय असतील अशी माणसं तयार करा. तर तुमच्या डोळ्यासमोर कोण कोण येतं विचार करा. कारण हा 1835चा ब्रिटिश एज्युकेशन ॲक्ट ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस थॉमस मेकॉले नावाच्या व्यक्तीला ज्यावेळेस इथे नियुक्त केलं आणि ती जी एज्युकेशन सिस्टम आणली गेली त्यावेळेस थॉमस मेकॉलेनी या पर्पजसाठी भारतीय एज्युकेशन सिस्टम बदलली होती. त्याच्याच वर्ड्समध्ये सांगायचं म्हटलं तर क्रिएटिंग अ क्लास ऑफ इंडियन्स हू आर by blood and flesh they are Indians, but in their opinion, in their thoughts, in their moral, in their day-to-day activities they will be Britishers. मित्रांनो विचार करून बघा ह्या एका गोष्टीचा इम्पॅक्ट आजवर किती झालेला आहे. धन्यवाद.